हात वरती कर आणि कृष्णात तरंगे पिंपरीचा कर्णकेसरी कांताबा तरंगे निलेश तरंगे सरांचा पट्टा दीप सरकार यांच्या शुभास्ते ही कुस्ती जोडली जाते। दीप सरकार आपल्या आजोबांच्या स्मृती प्रत्यार्थ 31 डिसेंबरला ऐतिहासिक मैदान आटपाडीचा अखंड भारताला माहित असणारा ही सुरुवात आदरणीय अण्णांनी चालू केली। हो, फार मोठं मैदान महाराष्ट्राचे अनेक कीर्तिमानी पैलवान लढायचे, उत्तर भारतातले पैलवान यायचे। 31 डिसेंबर सर्वांना ही तारीख माहिती आहे। 31 मे माफ करा, 31 मे बरोबर का दीप सरकार? 31 मे ला सत्कार कमिटीच्या वतीनं दीप सागर यांचा सन्मान होतोय। सपाटेश्वर यांच्या वतीनं युवा उद्योजक नवनाथ शेठ खवले यांचा सन्मान इथे पार पडतोय। प्राथमिक शिक्षक आदरणीय सपाटेश्वर उदय रसिक सपाटे बरोबर, त्याचबरोबर रणजित पाटील यांच्या समेत सावलीसारखे राहणारे रणजित पाटील रक्षक ग्रुपचे संस्थापक यांच्या समेत सावलीसारखे राहणारे सर इथे उपस्थित झालेले आहेत। तेही सेटचा सन्मान करतायत। उदय चल, एक जबरदस्त कुस्ती, हे बोलणारी बारकी या ठिकाणी माननीय श्री नवनाथ शेठ आयवळे पाटील उदय चल उदय दिवसानिमित्त सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती रामाशेठ पडळकर साहेब त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत। उदय चल, आपल्या सर्वांशी बोलताय आटपाडीतील झोडशाही विरुद्ध बंड पुकारत रस्त्यावरचा लढा लढणारा लोकनेतृत्व आणि सर्वसामान्यांसाठी मातीतला लढा लढणारे आणि लोकप्रिय तरुण तरफदार दमदार नेतृत्व संघर्ष नायक ब्रह्मानंद पडळकर सेठ आपल्या सर्वांशी बोलताय। आज आपल्या बोंबेवाडी गावामध्ये माझे सहकारी मित्र नवनाथ शेठ आयवळे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर एक चांगलं कुस्तीचं मैदान भरवलं। चल चल, त्याबद्दल मी पहिल्यांदा नवनाथ शेठना मनापासून चल उदय, खूप खूप अशा शुभेच्छा देतो, कारण हे कुस्ती क्षेत्र उदय हात काढ उदय, मोठा विषय आहे आणि उदय हात काढ उदय त्याचा। वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं मोठं मैदान भरवलंय आणि मुंबईवाडीमध्ये पण सीटच्या मैदान होतंय। नवनाथ शेठला मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज जसं मैदान भरलंय तसं पुढच्या वर्षी सुद्धा अनेक मोठं आणि खाद्य पैलवान आहेत आपल्याला, त्यामुळं गर्दी अधिक वाढेल। मी नवनाथ शेठला परवा माझ्याकडे आले ते आणि कुस्त्याला लागतंय, मी म्हणलं काय मला सांगायची गरज नाही। आमदार साहेबांनी सुद्धा तुम्हाला फोनवरून शुभेच्छा दिली, मला मगाशी त्यांचा फोन आला शाबास शाबास, की तुम्ही नवनाथ शेठकडे गेला का नाही? मी म्हटलं नाव तुमचं आहे, तुम्ही जायला पाहिजे होतं। तर शेठ म्हणजे मी मुंबईला आलोय आणि एक आपला बहुजनाचा तारा, बहुजनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक नेत्याला बहुजनाचा पाठ बदलणारे शेठ म्हणजे नवनाथ शेठ आणि नवनाथ शेठच्या माध्यमातून या भागामध्ये कुठलाही असं गोरगरिबांना मदत